संजय मडवी आणि अल्पेश ही जोडी मैदानामध्ये. इथे कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सामना आपण पाहतोय श्रेया स्टार विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये. इथे बॅटिंग साइडने मात्र येऊची मागणी केली आहे. विकास जोशी यांच्याकडून संजय मडवीसाठी बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. तर तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये या, कारण आणि फलंदाज बाद. फोर्टी+चा एक प्रेक्षणीय सामना देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. खास आकर्षण गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचा. न्यू बॅटर निलेश. इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि या 2 धावीने संघाची धाव संख्या 3. संदीप मडवी यांनी 3 लागोपाठ चौकार ठोकले. चौकारांची हॅट्रिक केली तर भगवान पाटील यांच्यावर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे अतिशय सुरेख फटका. मात्र तेवढं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे मात्र चेंडू निघून जाते सीमा बार चौकार. विकेट पडल्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र 2 चौकार निलेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तर बोलू आपण सत्काराकडे. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आपण पाहतोय रघुनाथ म्हात्रे साहेबांनी त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. सोनू थले यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि त्यानंतर आपण संजय जोशी साहेबांना सन्मानित करणार आहोत. संजय जोशी साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. संजय जोशी यांना सन्मानित करायचं आहे. सोनू थले यांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण आपले शुभ असते संजय जोशी साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर भगवान पाटील साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान सुनू थले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते भगवान पाटील साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. आज आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार. 40+चे एक प्रेक्षणीय लढत गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर संजय भोईर साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान सुनू थले यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते
त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. तर या सन्मानानंतर वळूया आपण सामन्याकडे. इथे मध्ये गॅप मधून चिनू निघून जाते सीमाबार चौकार. अरुण पाटील साहेब आणि सगर महाराज साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापड्याजूया आपलं देखील गोलगाव प्रीमियर लीग 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सौरभ बॉलिंग ट्रॅकवर. इथे फुलटच चेंडू होता. पंचांचा नोचा इशारा. पंच हा निर्धाव चेंडू. डॉट चेंडू. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्यात श्रेयस स्टार संघाची स्कोरवर पाहायला मिळते ते 25-25. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. एक धाव तर पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 26. श्रेयस स्टार विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामधील सामना गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पायांचा चांगला वापर, अगदी फुटबॉल स्किलचा वापर इथे केलेला आहे. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 28. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सौरभ तिसऱ्या षटकात आलतोय. मिसफिल्ड चेंडू निघून जाते सीमाबार. 1-2 का 4 चौकार. दरम्यान अरुण पाटील साहेबांचं ते आगमन झालेलं आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण विकी बॉलिंग ट्रॅकवर सुरेख फाटका चेंडू निघून जाईल. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझर्व सीमापार चौकार. इथे चेंडू अडवला गेलेला आहे. बायचा इशारा होतोय पंचांकडून. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्यामध्ये देखील बदल होतोय. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आकर्षक सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत, विशाल पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वाघेलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून आकर्षक सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. सीताराम स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि अद्विक वॉरियर संघाचा संघनायक. पुढील सामना या दोन संघामध्ये असणार आहे. रनआउटची संधी आणि या संधीचं सोनं फलंदाज बाद.
रुपेश हारट साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. इथे चेंडू निघून जाते सीमा पार लॉंग ऑफ रिजन मधून चौकार. इथे गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. सीताराम स्पोर्ट्स संघाचा संघटक आणि अधिविक वॉरियर संघाचा संघटक टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच सीताराम स्पोर्ट्स विपक्ष अधिविक वॉरियर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. सीताराम स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि अधिविक वॉरियर संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. सीताराम स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि अधिविक वॉरियर संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. टॉस साठी मी विनंती करेन आमचे सन्मान चिन्ह स्पॉन्सर बालकुम गावचे वाघविल गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती विशाल पाटील साहेब आणि त्यांच्या समेत रोहन पाटील बंटा दर्शन पाटील आपल्याला देखील विनंती आपण देखील या. सीताराम स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. सीताराम स्पोर्ट्स सीताराम स्पोर्ट्स संघनायक आपण या टॉस साठी. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. आमचे सन्मान चिन्ह स्पॉन्सर वाघोलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक विशाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. त्यांच्यासमोर दर्शन पाटील रोहन पाटील छापा कॉल आहे. टॉस येऊन संघनायकाला ही कोल्ड्रिंक्स द्यायचे आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही कोल्ड्रिंक्स दिली जात आहे हे आपण पाहू शकता. आणि त्यानंतर आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापेट्याची सोय वाढवायची आहे. धन्यवाद विशाल पाटील साहेब. धन्यवाद दर्शन पाटील. धन्यवाद रोहन पाटील बंटा. आपण प्रथम बॅटिंग घेतलेली आहे सीताराम स्पोर्ट्स संघाने. मी घेऊन जातो पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. तर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून आज जेवणाची स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पुरवली गेलेली आहे. विकास जोशी साहेबांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. आजचे आमचे अन्नदाता ज्यांच्या माध्यमातून स्वादिष्ट जेवणाची सोय आम्हाला आज त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे विकास जोशी साहेब आणि त्यांचा इतोजी सन्मान इथे केला जाईल. दरम्यान भूषण मोरे साहेबांचं देखील गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम.
भूषण मोरे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर भूषण मोरे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे प्रेमजी थले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते भूषण मोरे साहेबांना सन्मानित करायचं आहे. भूषण मोरे साहेबांची देखील खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्यासमवेत महेश पाटील एवन जोडे आपण बघतोय. आणि या एवन भारत केसरी महेश पाटील बॉडी बिल्डर यांचा सन्मान आपण करणार आहोत. अमर मात्र प्रेम थले शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. बॉडी बिल्डर भारत केसरी किताब ज्यांनी पटकावलेला आहे महेश पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. आपण पाहू शकता. पण 50 धावांचं लक्ष आहे. संघाची धावसंख्या 16. आपण सामनामध्ये स्त्रिया स्टार विभागच्या एक्सिट टायगर या दोन संघामध्ये आणि लीग स्टेज मधील पुढील सामना शेवटचा सामना पुढे आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि फलंदाज बाद धावचीच्या रूपाने. नवीन बॅटर विकी दोन्ही बंधू आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. आपण दोघे भाऊ आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊ. इथे मात्र कॅच ड्रॉप. धावसंख्या 18 धावा. येथे सुरेख फाटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकने रोका दुसऱ्याने फेका. रिले फिल्डिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फक्त सिंगल. संघाची धावसंख्या 19. आव्हान 50 धावांचं आहे. 50 या लक्ष्याचा पाठलाग एक्सिट टायगर संघ करतोय. इथे मात्र वेगवान चेंडू. हा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या कॉन्स्टंट आपण बघतोय. धावपलेकर 19 धावा. इथे बॅकवर्डला जाऊन फटका केलेला आहे. मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 20 धावा आणि इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. मात्र जोपर्यंत विशाल मात्र खेळपट्टीवर आहे तोपर्यंत एक्सिट टायगर संघाच्या विजयाच्या अशा पल्लवीत असणार. कारण एक्सिट टायगर संघाचा हा टायगर फलंदाज आहे विशाल म्हात्रे, ज्यांनी घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये अगदी खोऱ्याने धावा कुठून काढलेले आहेत. 50 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 20 धावा. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विजय बॉलिंग ट्रॅकवर. इथे या
चांगला फटका होता, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धावघेण्याची संधी मिळालेला, अतिशय कडाकेदार स्ट्रोक होता, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या 21, 29 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. हो हो, गॅप मधून चिनू निघून जाते सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. कडक फटका आपण पाहतोय, या कडक आणि बेधडक फलंदाज विकीच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग रिझन मध्ये या सज्ज आहे संजय मडवी. फक्त एकच धावण्याची संधी मिळालेल्या फलंदाजांना एका धावपेक्षा अधिक नाही. 26 धाव, 26, 24 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी. येथे गॅप मधून चिडून निघून जाते सीमा पार, गॅप मोठा नाही, धावांचा डोटा, हा चौकार. नक्कीच विक्की म्हात्रेचे सासरे आहेत विश्वनाथ पाटील साहेब कुक्षे गावचे आहेत. आपल्या जावयाच्या फलंदाजीचा आनंद लुटताना त्या पाहायला मिळत आहेत. स्विंग अँड मिस, जोरदार प्रयत्नाचा प्रयत्न मध्ये चिन्हाने बॅट मध्ये संपर्क साधला नाही. धावसंख्या स्थिर धावपलीवर पाहायला मिळते ती 30 धावा, 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शेष आहे, 20 धावांची आवश्यकता आहे. विजय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र गॅप मधून चिडून निघून जाते सीमा बार, चौकार. नक्कीच जेवणाची सुरुवात झालेली आहे. ज्या खेळाडूंना नक्कीच जेवण करायचं असेल त्यांनी जेवण करून घ्यावे. सर्वांसाठी जेवणाची स्वादिष्ट नक्कीच सुविधा आजच्या दिवशी देखील पाहायला मिळते. पहिल्या दिवसापासून ही सुविधा आपल्याला पाहायला मिळत आहे. अल्पेश पाटील आजचे नक्कीच आमचे अन्नदाते अल्पेश गुरुनाथ पाटील आणि विकास बालाराम जोशी यांच्या माध्यमातून आज जेवणाची सुविधा नक्कीच त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. माजी सरपंच गणेश पाटील साहेबांचं देखील गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील भूक लागली नक्कीच आपण पाहतोय. आकाशवाले तुम्ही जा आणि तुमच्या बायांना पण घेऊन जा, कारण बायांना पण भूक लागली असेल.
तर नक्कीच सीमारेषा येथे या तपासली जाईल. हा चौकार आहे की या धावा सेव्ह केल्या गेल्या पाहायचं आहे पंचांना. तिसरे पंच जेवणाची सुरुवात झालेली आहे. खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जेवण करून घ्यायचं आहे. धावा सेव्ह केल्या गेलेल्या आहेत आणि आता माझं समीकरण शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. एखादा वाईट किंवा नो चेंडू मात्र सामन्याची रंगत निर्माण करू शकेल. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. इथे वाईट आणि कहाणी में ट्विस्ट मॅच बनते हुई सुपर हिट. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावांची. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. 2 चौकार आले तर सुपर ओव्हर आणि चौकार आलेला आहे. व्हॉट शॉट. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोल्डन चौकाराने सामना टाय होऊ शकतोय. गोल्डन चांस है नक्कीच. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. इसको लगा डाला तो मैच को झिंगा डाला. इसको लगा डाला तो मैच को टाय कर डाला. टाय करण्याची संधी आहे इथे मात्र आपण पद्धती चौकार जर ठोकला तर फलंदाजाने. आकाश आपण बघतोय झकाश गोलंदाजी आता मात्र करावी लागेल. गोल्डन डिलिव्हरी की मात्र गोल्डन चौकार पाहावं लागेल. विकी स्ट्रायकर एंडला. आकाश विपक्ष विकी ही लढत आता पाहायला मिळत आहे आणि गोल्डन चौकार. सामना टाय. नाव गाजतय बघावं जिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग. नाव गाजतय बघावं जिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग. नाव गाजतय बघावं जिथं तिथं. ज्या गोष्टीची कमी होती सुपर से ऊपर स्पर्धा पाहतोय आणि सुपर ओव्हरचा सामना गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पहिला सामना आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रेया स्टार विपक्ष एक्सिट टायगर या 2 संघामध्ये जिद्दी क्रिकेट. तर सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल. क्या बात आहे. सुपर ओव्हर ज्या गोष्टीची कमी होती ती गोष्ट देखील आता गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पूर्ण होताना सुपरचे उपर स्पर्धा आपण बघतोय आणि आता मध्ये सुपर ओव्हरचा सामना या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. सामना टाय झालेला आहे. दोन विकेट गेल्यास संघ ऑलआउट असणार आहे. सुपर ओव्हरचा सामना या स्पर्धेमधील पहिला सुपर ओव्हरचा सामना आपण पाहणार आहोत. श्रेया स्टार विपक्ष एक्सिट टायगर. एका बाजूला एक्सिट टायगर ज्या संघाचे टायगर हार मानायला तयार नव्हते तर दुसऱ्या बाजूला श्रेया स्टारचे स्टार खेळाडू हे देखील हार मानायला तयार नव्हते. जिद्दी क्रिकेट. वेलकम भावेश. आपलं देखील गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुपर ओव्हरचा सामना आणि सुपर ओव्हर मधील सलमीजुडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सौरभ आणि त्याच्या समोर विकी. तर बॉलिंग ट्रॅकवर सुपर ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज विजय. विजयाच्या नावामध्ये विजय आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. सुपर ओव्हर सुपरच्या उपर लीग गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमधील षटकामधील पहिला चेंडू. सामनावीर फलंदाज विकी. इथे मात्र आपण पाहतोय या विकेट विकेट हा चेंडू अगदी या भवऱ्याप्रमाणे नक्कीच जागेवर घरगताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. पहिला चेंडू निर्धाव विजयच्या माध्यमातून. इथे बाहेरचा चेंडू खेळलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार.
दोघांचं भांडण आणि तिसऱ्या झाला हा चौकार. गोलगाव दोन चौकार संघाची धावसंख्या 8. सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय. कॅप्टन लेडिंग फ्रंट आपण पाहतोय सध्या एक्सिट टायगर संघाचा. विकी हा फलंदाजी करताना पुढे येऊन पुढाकार घेताना नक्कीच तो पाहायला मिळालेला आहे. सीमा पार घुटला टायगर चौकार देख. चौकारांची हॅट्रिक चौकारीची भाग 3 चेंडूमध्ये 3 चौकार. नो बॉलचा निर्णय पंजरकडून आलेला आहे. आमचे सन्मान चिन्ह ट्रॉफी स्पॉन्सर आणि अजूनही 2 जर चौकार खेचले तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि सासरी बुवा विश्वनाथ पाटील साहेबांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जमा झालेले आहेत. स्ट्रेटचा अतिशय सुरेख फटकामध्ये तेवढं चांगली क्षेत्रक्षण स्वतःच्या फॉलोमध्ये पाहायला मिळते. या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या सिंगलने 14. एक्सिट टायगर संघ आपण पाहतोय या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना किशोरजी हरड्डा यांचे ते आगमन होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विजयी सामनाकर फलंदाज सौरभ. इथे फटका चांगला आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चिनू निघून जातोय वाट ऑफ लॉंग ऑफ रिझल्ट मधून सीमा पार चौकार. आवश्यकता महेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान येथे केला जातो. माजी सरपंच गणेश पाटील साहेबांचा. तर सुपर ओव्हर मध्ये जे टार्गेट ठेवले गेलेले आहे ते या 19 धावांचा, कारण 18 धावा एक्सिट टायगर संघाने धावपल्यावर झलकवलेल्या आहेत, कोठून काढल्यात सुपर ओव्हर मध्ये आणि 19 धावांचं आव्हान इथे मात्र श्रेयस स्टार संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. विकी यांनी नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे, ज्याच्यासाठी त्यांच्या सासरी भवनकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. या सामन्यानंतर हे पारितोषिक त्यांना दिलं जाईल. श्रेयस स्टार संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. विजय आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये सलामीची. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनिल सज्ज होतोय. 19 धावांचं आव्हान आहे सुपर ओव्हर मध्ये.
इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धावा घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. धावसंख्या 1. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे सुपर ओव्हरमध्ये विजय संपादन करण्यासाठी श्रेयस ठारे या संघाला. इथे करारा फाटका चेंडू इथे मात्र फील्ड केला जातोय. ओव्हरथ्रो केला गेलेला आहे आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार म्हणजे एकूण 5 धावा. फायफर. धावसंख्या 6. आव्हान येते 19 धावांचा. इथून अजून 13 धावांची आवश्यकता आहे. आणि क्लीन बॉल. आता धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 6. 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे. 3-13चं समीकरण. न्यू बॅटर नितेश. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या धावाची रुपाने आणि पाहूया इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. रेड सिग्नल. फलंदाज बाद. 1+1 या 2 धावा धावल्यामध्ये जोडल्या जातील. मात्र इथे हा सामना जिंकलेला तो एक्सिट टायगर या संघाने. अभिनंदन एक्सिट टायगर. हार्ड लक श्रेयस स्टार. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलणार आहोत आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच 20 धावांची इनिंग ज्याने खेळले कप्तान चले सीनातान. कॅप्टन लिडिंग फ्रंट. विकेट हाडलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि विकी आज विशाल पाटील साहेबांकडून 500 रुपये आणि त्यांचे सासरेबुवा विश्वनाथ पाटील साहेबांकडून 1000 रुपये अशा तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे.